मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं शनी महाराजांचं वक्री असलेली जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल 5 राशींबद्दल आपण बोललेलो आहोत. आज आपण उर्वरित राशींबद्दल बोलणार आहोत. वृषभ राशीबद्दल बोलायचं झालं तर वृषभ राशीच्या 11व्या घरामध्ये शनी महाराज सध्या आहेत. हे तुमच्या मनोकामनेचं घर आहे. तुम्हाला शनी महाराजांशी अभिप्रेत असलेलं कर्म करायचं आहे. वक्री असल्यामुळे थोडंसं काही गोष्टीमध्ये जे आहे तो तुम्हाला डिले होऊ शकतो, त्यामुळे संयमाची परिस्थिती तुम्हाला ठेवावी लागणार आहे. तुम्ही तुमचं कर्म चांगल्या पद्धतीने करत राहा. तुमच्यासाठी 2.5 वर्ष खूप चांगले आहेत. त्याचबरोबर आता मिथुन राशीबद्दल बोलायचं झालं तर मिथुन राशीच्या 10व्या घरामध्ये सध्या शनी महाराज आहेत. आणि 10व्या घरामध्ये जेव्हा शनी महाराज असतात तेव्हा ते वडिलांचं स्थान आहे. त्याचबरोबर हे तुमच्या कर्माचं देखील स्थान आहे. कर्मस्थान आपण ज्याला म्हणतो ते आहे. कष्ट प्रचंड करायचे आहेत मिथुन राशीला. कष्ट करत असताना कोणत्या प्रकारचा आळस करायचा नाहीये. काम कोणतेही डिले करायचं नाही. कोणतेही काम पेंडिंग ठेवायचं नाहीये. काम संपवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न जे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. तुमच्यासाठी देखील हे चांगलं राहील, संमिश्र राहील. त्याचबरोबर जर पुढची रास बघायची झाली तर कर्क राशीच्या 9व्या घरामध्ये सध्या शनी महाराज आहेत. 9वं घर जे आहे ते तुमचं चांगल्या पद्धतीचं घर जे आहे ते मानलं जातं. तुमचं यश जे आहे त्याचं देखील हे घर मानलं जातं. तुम्हाला तुमच्या वडिलांची काळजी घेणं गरजेचं आहे. वडिलांच्या तब्येतीची जास्तीत जास्त काळजी कर्क राशीच्या लोकांनी घ्यायची आहे. त्याचबरोबर जर आपण पुन्हा कन्या राशीबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला रिलेशनशिप इश्यूज येऊ शकतात. तुमचा पार्टनर जो आहे, वैवाहिक संबंध असतील त्याच्यामध्ये देखील तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच पुढची जर आपण रास बघितली, तुळा राशीच्या बाबतीत बोलायचं झालं तर पैशाच्या बाबतीमध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतो. कोणाला पैसे उधार देऊ नका. तुमच्यावरती कोणाची उधारी असेल तर ती लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा आळस तुम्हाला करायचा नाहीये. 6वं जे घर आहे ते तुमचं कर्जाचं घर मानलं जातं. कोर्ट प्रकरणाचं घर मानलं जातं. त्याच्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला होऊ शकतात. त्याच्या पुढची जर रास आपण वृश्चिक राशीबद्दल बोलायचं झालं, गुरुस्थानामध्ये म्हणजे 5व्या घरामध्ये सध्या शनी महाराज आहेत. इथे वक्री स्थितीमध्ये असताना शनी महाराज जे आहे ते तुम्हाला तुमच्या संतानाबद्दल थोडासा त्रास देऊ शकतात. मुलांच्या शिक्षणाकडे तुम्हाला जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. वृश्चिक राशीसाठी गुरु उपासना देखील करावी लागणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनी गुरु उपासना करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढची जर आपण मकर रास बघितली तर तुमच्या 3ऱ्या स्थानामध्ये शनी महाराज आहेत. तुम्हाला सर्वाधिक जर काय काम करायचं आहे, तुम्हाला सगळ्यात जास्त तुमच्या आईच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. 3रं स्थान आहे. शनी महाराज वक्री आहेत. या सर्व राशीच्या लोकांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे की शनी महाराजांना अभिप्रेत असलेलं काम, अभिप्रेत असलेलं कर्म तुमच्या हातून जेव्हा घडेल, शनी महाराजांच्या कोणत्याही साडेसातीचा, ढय्याचा किंवा वक्री होण्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. हनुमानाची उपासना चालू ठेवायची आहे. हनुमान चालीसा म्हणत राहा. मारुती स्तोत्र म्हणत राहा. शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. सगळं करा आणि शनी महाराजांना अभिप्रेत असलेलं कर्म करा. ठीक आहे. तोपर्यंत ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.